करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहेत। करुणाजी, धनंजय मुंडे शासकीय बंगला आता सोडणार आहेत अशी चर्चा आहे। तुम्ही सांगितलं होतं की तुमच्याकडे जे घर नाही आहे तर तुम्ही माझ्या घरी येऊन राहू शकतात। आता काय तुमची प्रतिक्रिया? मला असं वाटते की धनंजय मुंडेने पूर्ण लाज सोडली आहे आणि आज इतके लोकांनी, अंजलीताई दमानिया असतील, मी आणि खूप काही लोकांनी या गोष्टीवरती निषेध टाकलेला आहे मीडियावरती की धनंजय मुंडे तुम्ही लवकर घर खाली करा। आणि आत्ता धनंजय मुंडे मला म्हणत आहे की जे माझं घर आहे जिथे आपण उभे आहे ते घरवरती माझा हक आहे। तो हो, मी कधी मना केलेला आहे की तुझा हक्क नाही आहे? अरे धनंजय मुंडे, तू अशी खालची पातळीवर जाऊन असं घाणेरडा कृत्य करू शकतात की तू सगळी जे प्रॉपर्टी आहे तुझी बीडची परलीची सगळी ते तुझी दुसरी बायकोचे इकडे तिकडे तुझे जे दलाल गँग आहे त्यांच्या नावावरती तू केली, पण मी असं करणार नाही। आज पण माझे बँकपासून माझे जे पॉलिसी आहे, जीवन विमा पॉलिसी आहे, लाईफ इन्शुरन्स त्याच्यामध्ये आणि माझे सगळे बँक अकाउंट्समध्ये या घरामध्ये सगळीकडे माझे मुली पण नाही, तूच नॉमिनी आहे, तूच माझा वारिसदार आहे। पण मी तू मला म्हणताय ना की हे घरावरती तुझा अधिकार आहे। अरे माझ्यावरती, माझ्या मुलावाडांवरती सगळ्यावरती तुझा अधिकार आहे आणि तू जरासी पण तुझ्यामध्ये लाज आहे, लाज लज्जा आहे? मुंडे घराण्याचा इतका मोठा नाव, तुला जरासी लाज आहे मुंडे घराण्याचे नावची, तो तू शासकीय बंगला सोड आणि या घरामध्ये येऊन राहा। आणि मी तो स्वतः मुंबई सोडून परलीमध्ये जाऊन राहणार आहे आणि जे तुझा बंगला आहे, जे माझे सासऱ्याचे नावावर आहे त्याच्यावरती माझा अधिकार आहे आणि त्या बंगलेमध्ये मी राहणार आहे। माझे सासऱ्याचे बंगल्यावरती माझा अधिकार आहे। तुझा अधिकार, तू म्हणताय ना की तुझा अधिकार माझ्या घरवरती आहे, हो आहे तुझा अधिकार, तू रह इथे येऊन, पण ते सरकारी बंगला जे आहे ना ते सोडा तुम्हाला हक्क नाही आहे। तुमचा पद गेलेला आहे आणि आता तो फक्त मंत्रीपद गेलेला आहे तरी तुझा माज गेला नाही। पण लक्षात ठेवा, असंच पंकजाचे हाल पण असंच होते, मंत्रीपद गेला होता, माज गेला नाही होता। माझे नवरेनी मला सांगितला, रडत होता माझी मांडीवरती सर ठेवून पंकजा मुंडेचे किस्से सांगून मला रडत होता माझ्या घरामध्ये अगोदर की पंकजा मुंडेनी हे केला ते केला, दर दिवशीचा असाच होता। त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, धनंजय मुंडे तुझी आठवण मी काढते, तूनी एक शब्द केला होता पंकजाताईबद्दल की पंकजा मुंडेचा मंत्रीपद गेला, रस्सी जल गई पर बल नहीं गए। धनंजय मुंडे तुझा पण सारखा आहे, मला असं वाटते तुमचे DNA मध्ये असं माजलेली गोष्टी आहे बहुतेक। तरी जैसे तूने पंकजाताईबद्दल एक शब्द बोला होता, रस्सी जल गई पर बल नहीं गए, तुझ्यासाठी मी आज बोलते, तुझी रस्सी जल गई, तुझा मंत्रीपद गेला पण तुझे बल नाही गेले। पण फक्त 4 महिने मी शब्द देते तुझी आमदारगी रद्द होणार आणि जे तुझी जाडलेली रस्सीचा जे बळ आहे ना ते पण मी संपवून टाकणार आहे। जस्ट वेट अँड वॉच। तुम्ही आता एक आरोप केले की तुमच्या जे घर आहे सांताक्रूजच्या त्याच्यावर त्यांनी दावा केले आहेत, त्यांनी सांगितलं की याच्यावर माझा हक्क आहे। हा कधी बोलले होते? हा माझ्या 2 दिवस अगोदर सांगितलेला आहे त्यांनी, क्योंकि हे घरावरती कर्ज आहे, मेंटेनन्स 15 लाख रुपये रखडलेला आहे त्याच्यासाठी त्यांचा माझा बोलणं झाला होता। तो मी सांगितला त्यांना, तुम्ही हे टाका मीडियावरती, मी सांगितला त्यांना की मला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही आहे, हे घर मला विकायचं आहे। तो माझे मुलीला समोर करताय की तू विकू शकत नाही, तू हे करू शकत नाही, जबकि माझं घर माझे नावावर आहे, पण मला जे कर्जा फेडायचं आहे घरच्या, मेंटेनन्स थकलेला आहे 15 लाख रुपये, दर दिवस आम्हाला मेसेज येतात सोसायटीचे की मेंटेनन्स द्या, कुठून देणार मी? तुम्हाला घर विकून द्यावं लागेल ना। त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं की मला घर विकून द्या तुम्ही आणि मुलीला तुम्ही तुमचे साईडमध्ये आहे, तुम्ही पूर्ण डोका तुमचे तरफ केलेला आहे, तो तुम्ही मुलीला घेऊन जा आणि हे घर विकून मी मेंटेनन्स देते, कर्जा फेडते आणि जे माझ्या कुछ काम चालू करते ज्याच्यामध्ये 2 पैसे येतील मला। तो त्यांनी काय सांगितलं की मला माझा हक्क आहे तुझं घर। अरे असू द्या,
तुला जरी पाहिजे ना, मी एक बापाची औलाद आहे, तुला जरी पाहिजे ना, तू इथे येऊन राहा, मी घर खाली करते. तू कशाला बोलतोय? तुझ्या हक्कानी आहे ते, मी देते तुला घर. तुला घर पाहिजे ना, मी देते. पण तुम्ही एक अजून आरोप केलात की भाऊ बहिणी मिळून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा आरोप काय? हां, हे आपण वेगळा व्हिडिओ करू. हे वेगळा व्हिडिओ करू, की तो खूप मोठा प्रश्न आहे. ते माझे नवऱ्याने जे सांगितलेलं आहे. गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.